दिवा लावला मैत्रिणी. बघा इथं वारा सुटले आता त्याच्यामुळं ना. चला ठीक आहे. पिपळाचं मोठं झाड आहे, बघू शकता तुम्ही. उशीर झाला, लवकर यायला पाहिजे होतं. हे सांबार मसाला ते सांगतोय का? राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कसे आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला. तर चला ठीक आहे. भरपूर दिवसापासून आता ब्लॉग घेतलेला नव्हता घरातला. तर ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे लाख लाख धन्यवाद मानते. ज्यांनी सबस्क्राईब नाही केले तुमचे बी लाख लाख धन्यवाद मानते. माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चला ठीक आहे. बघा आता इथं एवढ्यात ना इतके केस माझ्यानं खूपच गळायला लागले. तर तणाव खूप असं वाटतं, प्रत्येकाला असं वाटतं की जीवनात सुखी, ते जीवनात सुखी, कोणी सुखी नाही जगामध्ये मैत्रिणींनो. सगळ्याला दुःख आहे, पण कोणाचं दुःख दिसतं, कोणाचं दुःख दिसत नाही, कोणाचं सुख दिसतं, कोणाचं सुख दिसत नाही. तर सुखामागं दुःख दडलेलं असतं. ते दुःख काही दिसत नाही काहीच. तर चला ठीक आहे. आपण आता ना खाली जाऊ. मिस्त्री आलेलं आहे काम करायला, तर बघू ते ना काय काम केलं आहे. आणि तसंच आपण दुकानात जाऊ. दुकानातनं माल संपलेला आहे, तर मालाची मॅनेजमेंट लावून, जाडजोड लावून, मालाची लिस्ट, काय काय माल मागवायचं आहे तर ते मला आज बघावं लागणार आहे. ह्या यूट्यूब चॅनलमुळं माझ्या दुकानातलं इतकं नुकसान झालं आहे, तुम्हाला मी काय सांगू. दुकानात लक्ष नाही आहे, कारण कसं घरात स्वयंपाक करावं लागतं. आता घराचं काम चालू ते वेगळंच आणि यूट्यूबचं वेगळंच. यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ एडिट करायला बसलं ना मैत्रिणींनो, तर 2-2, 3-3 तास, दीड 1-1 तास लागतं. जसं व्हिडिओ असेल तसं टाईम लागतो. तर त्याच्यामुळं ना म्हणून मी आता एक दिवस अडकून व्हिडिओ टाकते. रोज माझे ब्लॉग येत नाहीत, कारण व्हिडिओ एडिट करायला टाईमच भेटत नाही. तर चला ठीक आहे. माझी एक दिवस आड करून ब्लॉग येतील. आणि आता आपण दुकानाकडे जाऊ, तुमचा वेळ न घेता. नाही आधी खाली जाऊ, खालून मिस्त्रीचं काम बघू. तसंच मग आपण दुकानाकडे जाऊ. दुकानातून येऊन मग परत स्वयंपाक करू. आता 10:30 वाजून गेलेले, 11:45 जवळ झाले असतील. तर चला ठीक आहे. त्याला मैत्रिणीनं बघा मी इथं आले आता. तेव्हा काही आज मिस्त्री आला, कालपासून आलेला. तो मिस्त्री चांगलं काम करते. हे दरवाजाला इथं आपल्याला ते ग्रेनेट लावायचं आहे ना. हे बघा हे इकडं हां, हे बघा लावलं पण ते. आज सकाळी तो मिस्त्री मला असं वाटतंय 8 वाजताचा आला वाटतं मैत्रिणीनं. हे बघा हे लावलं. हे बघा हे त्याने आज लावून घेतलं. हे काम न राहिल्यामुळं मग काहीच करता येणं गेलं. या बा एवढ्या कामासाठी, 3 दिवसाच्या कामासाठी काहीच करता येणं गेलं. हां ना, बरं चालेल चालेल, सांगते. झालं आता काही नाही, आज आणि उद्या चालेल. अरे रामा, तुम्ही लावायचे ना मिस्त्रीला. मिस्त्री दरवाजा लावून घ्या बरं का. हां पुरी सिमेंट चालली आहे तिकडं, सिमेंट चालली आहे. दरवाजा लावून घ्या आणि मग काम करा. इकडून बघा इतके काम राहून गेले. आता केलं तर तुम्हाला मी सांगते. आता इकडं बघा, हे बघा हे मिस्त्रीनं बसवलं. आता इकडं सकाळी बसवली. बघा हे दिसलं का तुम्हाला? फोन येत आहे मला दीपकचा. बाबा इथं मी कुंड्या ठेवायला बनवलं इथून असं छान गॅलरीमध्ये. आणि इथं असं इथं मग मोठं पटांगण. दीपकचा फोन येत आहे मला. मी चालले आता दुकानाकडे. मिस्त्री दरवाजा लावून घ्या हां आणि काम करा. ते बाईच्या घरात सिमेंट उडायले, कोणाला त्रास नको आपल्यामुळं. हां लाईटचा काय प्रॉब्लेम चाललाय, काहीतरी 7:30 आहे मागं आमच्या, कारण एवढे दिवस लाईट जात नव्हती. तुम्ही कामाला आले पण मग काल दिवसभर लाईट जाऊ लागली ना. लाईट किती त्रास दिला मला माहिती आहे ना. मग मी ते बघलं, तेच म्हटलं काहीतरी 7:30 आहे. काहीतरी काम, जेव्हा तुम्ही कामाला आले तेव्हा लाईट चालली सारखी, आणि जेव्हा काम काही नव्हतं लाईट दिवसभर राहू लागली. अशी गंमत झाली. बरं झालं तुम्ही सकाळी लवकर आले. 8ला आले 7ला. मला वाटलं मिस्त्री आले वाटतं काय काटकोट. चांगलं आहे ना, कारण की कसं आहे सकाळी काम सकाळी काम चांगलं होतं, उन्हाळ्याचे काम नाही होत. आणि हे तर मध्ये येतं काही वाटत नाही, बाहेरचे काम राहिलं तर नाही आवड होऊन जातं. बरोबर आहे. तर चला ठीक आहे. मी आता दुकानाकडे चालले. घे ना दरवाजा लुटून घ्या आणि मग काम करा, कारण तिकडून जास्त हवा येते ना आपल्या इकडून. मग इकडे हे चाललंय उडत आहे बघा.
तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, आपण जाऊ आता दुकानाकडे. हे सांबार मसाला ते सांगतोय का एव्हरेस्ट आहे का पाचवा? आता मागून बघून दे ना. ते काय करायचं एक गावाला आहे ना बाई, कधी समजायचं या माणसाला काय माहिती. असं तर मैत्रिणींनो बघा, आता इथे दुकानात आले. लिस्ट मी रात्री लिहून ठेवलेली होती माझी अक्षरात वेडा वाकरा अक्षर, तर मग काम दुखून जातं. आडायचं नाही, कोणा वाचून बसायचं नाही, जेवढं होईल तेवढं काम करत राहायचे. तर मग तुम्हाला माहिती आहे माझं शिक्षण 3री झालेलं, मी सांगत राहते. अक्षर येत नाही, वाचता येतं पण एवढं अक्षर बरोबर नसतं. एवढ्या वाकड्या अक्षरात रात्री लिहून घेतलं, काय काय नव्हतं, काय काय संपलेलं होतं. आता हे दीपक मोबाईलवरून टाईप करत तो करतोय आणि पुढे समोरच्या व्यक्तीला पाठवतोय. ते काढून ठेवतील. तिथं जाणार होता ओमनी घेऊन आज, पण ओमनी खराब झाली, ते रिपेअर करायला टाकायची. मग आता गाडी येते तिकडून, मला जी ट्रान्सफर गाडी येत राहते. तर चला ठीक आहे, बघू आता काय काय सांगायचं. सगळी मॅनेजमेंट दुकानाची पूर्ण मॅनेजमेंट माझ्यावर आहे. गेजमेंट काय माल जमला काय नाही, काय मागवायचं, हा किती दिवस माल जाईल, पण मालाची मागणी जास्त राहते तेव्हा त्याच्या हिशोबाने माल मागवायचा राहतं. असं कोणतं बी माल मागवायला जमत नाही. लेटेस्टला काय चालतं त्याच्या हिशोबाने. क्लीन प्लसची एक पेटी घे आणि तुला सांगितले रात्री वाटते का असं करायला लागतं सगळं. चला तर हे सगळं सांगायचं आणि मग आता परत आपल्याला स्वयंपाक करायला घरी जायचं ना. इकडे इथं लावून द्यायचंच आहे आता. इथं तुला त्यांना ते लक्ष द्यायला पाहिजे की बघतो घे तिकडे. बॉक्स पण हे रेस्टॉरंट फ्रीज मध्ये लावायचंच आहे माणसाला. फ्लेवर वेगळे वेगळे द्या. एक 10 वाली फ्रुटी द्या. यावर्षी खूप ऊन वाढलं मैत्रिणींनो, सगळीकडं नुसतं गरम गरम, कुठंच बसू वाटाणा झालंय, हवा बी नाही, काहीच नाही. मग सगळ्यांना असं वाटतंय फ्रीजमधलं काहीतरी थंड प्यावा प्यावा. मग पूर्ण फ्रीज खाली झालेलं होतं. मग म्हटलं आता ना पूर्ण फ्रीज भरून देते. त्याच्यात लाईट नाही, लाईट गेलेली आहे आमच्या इकडं. काहीतरी झाडं तोडायचं काम चालू आहे त्याच्यामुळे मला वाटलं पाणीच नाही काय की मग नडं कोरडं नडं कोरडं फट पडले माझं. कवाचं पाणी पाणी करायला लागले मैत्रिणींनो. आता वाजले 2. बघा एक दिवस असे कामं राहते तर असे कामं राहते तर तुम्हाला काय सांगू. इतकं सगळे तुम्हाला फ्रीज दाखवते. 1 मिनटं थांबा. पूर्ण फ्रीज भरलं, सगळं खाली झालेलं होतं. हे सगळा माल तुम्हाला सांगते, हा माल आहे ना, हा सगळा माल मागवला. रात्री ऑर्डर दिली होती मी या मालाची, तेव्हा हे सगळं संपलेलं होतं. या कॅडबऱ्या वगैरे, कॅडबऱ्या पण तुम्हाला दाखवते 1 मिनटं. तेव्हा या कॅडबऱ्या वगैरे सुद्धा सगळ्या संपलेल्या होत्या. मग रात्री ऑर्डर दिली, आता सकाळी कॅडबऱ्या आणायला लावल्या. आजचा दिवस तर असा गेला, मला स्वयंपाक करायला सुद्धा वेळ नाही भेटला आज. कारण सकाळी तुम्हाला मी सांगते कपडे धुतले, माठ भरला, बाकीचे कामं आणि देवपूजा वगैरे, चढायला पाणी घालणं. मग म्हटलं दुकानात येऊ आणि हे करू, जाऊ स्वयंपाकाला. दीपक नाशिकला माल आणायला पाठवायचं होतं त्याला, ते त्याला लिस्ट करून द्यायची होती. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगते आज इतके 2-3 ठिकाणांवर माल येणार होता. कोणही आले तर 1-2 जणांची गाडी येते माल पाठवून द्यायचं का, गाडी येते माल पाठवून द्यायचं का, त्यांची लिस्ट करायची. लिस्ट केलेली नव्हती ना, अचानकपणे गाडी येते माल पाठवून द्यायचं का केली. त्याच्यानंतर दीपकला पाठवायचं होतं, ती लिस्ट केली. मी आले होते 10:30 पावणे 11ला तुम्हाला माहिती आहे दुकानामध्ये. म्हटलं आता ना जाऊ आणि पटकन देऊ दीपकला काढून माल घ्यायला आणि त्याला सांगू काय आहे काय नाही. तर तुम्हाला मी सांगते असं करता करता मग मला शेवटी वैशूला फोन करावा लागला. दीपक तर गेला तसंच, आता वाटाणं काही खाईन, त्याला म्हटलं होतं जेवण करून जायते म्हणे उशीर होईल. गाडी नाही, ओमनी नाही. 1 जणाला फोन केला, 1 जणाकडून ओमनी घेतली. आमची ओमनी ना ते पेट्रोलवर चाला ना काहीतरी झाले तर त्याला ना गॅस भरायचा होता. आता गॅस भरते तो वजरला, काढ्या गॅस. आता वजरपर्यंत कसं काय जाईल ती ओमनी. ती तिकडं तशीच अटकली त्या ब्रह्मावेलीपाशी, शाळेपाशी गाडी आमची रात्री नेलेली, तिथून ढकली तर आणावं लागेल. मग 1 जणाला फोन केला ओमनीसाठी, तर त्याने गेली बिचाऱ्याने वेळेवर ओमनी. मग दीपक ती ओमनी घेऊन गेला, ते म्हणे लवकर आण. मग त्याच्यानंतर 800 काममध्ये फक्त गेला. मग वैशूला फोन केला, वैशूला म्हटलं आता आमच्या दोघा पुढचा डबा करून घे. पोरगी जवळ असले बघा असा फरक राहतो. आणि मग मला स्वयंपाक करायला काही टाईमच नाही गं.
मग तिनं डबा केला. मग म्हणे आता ती कोणाला तरी पाठवून, मग त्यांना पाठवून दिलं. ते डबा घेऊन आले. आता ती घरी गेली जेवायला. आता मी जाईन 2 वाजले. आलं तसं या आत्ताशी पाणी पिते, नळडं कोरडं फट पडले. मला माहिती नव्हतं पाणी आहे म्हणून याला विचारलं. आता हे म्हणे आहे. बोलले नाही मला पाणी घ्यायचं मला वाटलं आज आणलाय का नाही काय माहिती जार पाण्याचा भरून. रात्रीच बरोबर हा ना. आणि पाणी पाणी करायला लागले. त्या पुरट्या पार्ट्या मी पित नाही, मला पिऊ वाटत नाही असं. तर तुम्हाला मी सांगते 11:15 वाजल्यापासून आत्तापर्यंत काम करीत होते. तुम्हाला मी सांगते काय सांगू. आता आत्ताशी पाणी पिते मी. आता इतकं ऊन, लाईट गेली आमच्या इकडं. ते मिस्त्री गेला, ते म्हणे लाईट नाही. मी जरा निरमा पुढे हे नवी माल लावू लागले, म्हटलं हे लावून घेऊ तिकडून निरम्याची गोणी वगैरे. तर मग इकडे गिऱ्हाईक चालू झाले. खूप काही इतके काम. आता तुम्हाला मी काय सांग गिऱ्हाईक करायचं. ते नवीन पोरगं लावलंय त्याला काही एवढं समजत नाही, एवढं काही समजत नाही. ते तांदूळ घ्यायचं. घे ना मग तांदूळ. आहे बघा हे जिरा सोडा तुम्हाला मी सांगते. जिरा सोडा संपला होता. आता माझी मॅनेजमेंट माझं कसं राहतंय. का बरे बोलू नका, मध्ये गपची बसा. हे बघा ह्या 5 जिरा सोड्याची ऑर्डर मागवली. रात्री ऑर्डर दिली आणि काल दिवसभर गिऱ्हाईक वापस गेले. काल दिवसभर मी लवकर आले नव्हते ना, तर गिऱ्हाईक वापस. कोणी लक्ष देणार नाही, काय संपलं काय नाही. सगळे सांग कामे. हे बघा हे अशी सगळी मॅनेजमेंट करावं लागते. आणि बाकीचं पुन्हा घरचे कामं सांभाळायचे, यूट्यूब सांभाळायचं, कुठं काय माल लावायचा ते बघायचं. तुम्हाला मी काय सांगूया बाई, अंड्यावाला आला म्हणजे आज इतकं चक्रम होऊन गेले मी. कुठून माल आलाय, कोणाला काय बाबा हे पण आलेलं आहे बाई. हे उचल, हे बाहेर ठेवायचे फ्रीजमध्ये. त्याच्यात कॅन्डी आहे 40 वाल्या. हे कोणाचा डबा आहे, तुझा आहे का? हा काय याची पण घे तिकडे, लावून देते फ्रीज मध्ये. आता तू तिथं खाली तोपर्यंत बसून सांगू मी काकांना लावू का म्हणतो. काकाचं नको ऐकत जाऊ, तू जरा डोकं चालव. मला नाही सांगितलं मग चला मी. काकाचं नको ऐकत जाऊ. हे तुला म्हणलं होतं मी भरडा घेऊन ये घरी, वाळू घालायचा होता तो भरडा. तुम्ही संध्याकाळी आज हे घेऊन ये, दोनदा करून घेऊन ये. तिथे शेंगदाणे, त्या बघते शेंगदाणे पण घेऊन ये, निवडायचे घरी. हा बाहेर घे ना, मी लावते, तू घे बाहेर उचलून घे. हे बॉक्स घे उचलून, त्याच्यानंतर हे पण बॉक्स घे उचलून. हा चाकू नाही, कातर घे बाहेर. इकडं हे बघ इथं माल नाही, इकडं माल लावायचा. हा असं हे आले मला घेऊन. आता एखाद्याला माल बिल द्यायला काय भरून द्यायला होईल ते काय सांगू. वेळी झाले मी. इतकं काम मी यूट्यूबमुळं माझं लक्ष घरी झालं. काय सांगू तुम्हाला, माझं इतकं नुकसान झालं दुकानामध्ये. मला यूट्यूब चॅनल सोडता येईना आणि काहीच नाही ना. आता व्हिडिओ येत नाहीत, लोक विचारतात व्हिडिओ येत नाही. हे बघा या कोट्या ठुल्या परवा दिवशी ह्या तर दाखवल्याच नव्हते मी तुम्हाला. हे अजून कोटे आणायचे. माझ्याकडे कोट्या होते, मी नवीन दुकान टाकले तेव्हा आणलेल्या होत्या, पण इथे जागा पूर्ण गेली म्हणून मग या कोट्या लावल्या सगळ्या पुसून पासून. हे त्याच्यात भरून ठेवलं आहे बघा. हे साबुदाणा याच्यामध्ये, तांदूळ आहे, इकडं हरभऱ्याची डाळ आहे, सगळं असं म्हणजे. आणि हे बघा आता इथं तेल बिल सगळं संपलं होतं. सगळी आठवण करून त्याला सांगितलं, राई तेल, तिळाचं तेल वगैरे. तर असं मैत्रिणीनंच दुकान सांभाळावं लागते, असे कामं करावं लागते. तर हे पार्ले गोड आणि तिथं बिस्किट नाही राहिला, इकडून घे रे पार्ले गोड बिस्किट इकडं. त्याला ठीक आहे मैत्रिणी, आता मी घरी जाते जेवायला. नंतर पुन्हा यावं लागणार, लवकरच जेवावं लागणार. 2-3 ठिकाणावर माल वरी चढता मैत्रिणींनो दम लागून जातो. आणि उन्हाचं चढायचं म्हटलं का खूप त्रास होतो. आता आले मी 2:30 वाजले. आता इतकी भूक लागली, कारण आज ना काही खाल्लं नव्हतं. सकाळी थोडंफार खात राहते. तर चला आता हे बघा तुम्हाला दाखवाय भेंड्यानं. मी ना सकाळी ना मिठाच्या पाण्यात धुवून निचराय ठेवलं होतं. पाणी मीठ टाकून धुत राहते काही पण. तर करणं नाही झाल्या. तर चला ठीक आहे, आता भूक लागली, जेवण करते आधी आणि 5-10 मिनटं पडते काय यायचं. दीपकला लिस्ट सांगायची, अजून तो गेलेला आहे ना. आता त्याला फोनवर परत जे राहिलं ते लिहून घेतलं. आता त्याला सांगून देते जेवण केल्यावर. 5 वाजले मैत्रिणी. चला आता दुकानात जायचं आहे. जाताना खाली मिस्त्री काम करते, तर त्याला ना चहा घेऊन जाऊ आणि मग तसं दुकानात जाऊ. तर असे कामं मैत्रिणीने सकाळपासून जेवायला दम नाही. तर सगळे कामं असे हँडल करावं लागत येतं. तेव्हा कुठं आपण यशस्वी होऊ शकतो, पुढं जाऊ शकतो. कशाची कमतरता भासत नाही आपल्याला. तर चला ठीक आहे, आता जाऊ आपण दुकानात. तर बघा हे सगळा माल आणला, थंडाचा माल नव्हता. मग आता नाशिकूनच मागवला. दीपकनी गाडी खाली केली. बघू आता हे मध्ये घ्यायचा, इकडे गिऱ्हाईक चालू. तर असे कामं राहतात आमचे मैत्रिणींना. सगळे दिवसभर किराणा दुकानाचं लई किचकिट काम राहतं. ते लावून येते ना देवा, कारण मागच्या शनिवारी नाही गेले, त्याच्या मागच्या शनिवारी नाही गेले. तू बी लावायला पाहिजे होतं, आज शनीला जायला पाहिजे होतं. शनी अमावस्या आहे आज. आणि असंही मला दिवा लावायला सांगितलेलं आहे मैत्रिणीनं.
पिपळाला दिवा लावायला सांगितलेला आहे. दर शनिवारी मंगळवारी पण मागच्या शनिवारी लग्नाला गेले, मंगळवारी लग्नाला काय गेले कशाला तरी कार्यक्रमाला गेले, त्याच्यामुळे जाणंच नाही झालं. आता चला दिवा लावायला आणि फुटाण्याचा आपण प्रसाद वाटू मला फुटाण्याचा. मैत्रिणी चला मी आले बघा. आता इथं आमच्या दुकानाच्या पाठीमागच तुळजाभवानीचं मंदिर आहे. तिथं पिपळाचं खूप मोठं झाड आहे. पिपळाच्या झाडाखाली शनिवारी मंगळवारी दिवा लावत राहते मी मोहरीच्या तेलाचा. आणि इथं ना पोथीपुराण चालू होणार आहे. धोंड्याचा महिना लागणार आहे आता. तर 18 तारखेपासून कोणीतरी पोथीपुराण ठेवलेलं आहे वाटतं. काहीतरी गीता म्हणा किंवा काय माहीत नाही मला एवढं. इथं बघा ही शंकराची पिंडीसुद्धा छान आहे मैत्रिणींनो. तर कोणी ठेवले माहीत नाही अजून मला. तर चला ठीक आहे, 18 तारखेपासून चालू होणार आहे. मला जर वेळ भेटला तर मी येईल इकडं पोथीपुराण ऐकायला. आणि इकडं पिपळाचं झाड आहे. तर चला आता आपण पिपळाच्या झाडाखाली दिवा लावायला जाऊ मैत्रिणींनो. तर या असे कामं राहतात माझे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत असे कामं होते. आणि तुम्हाला मी सांगते ह्या वयातसुद्धा मी अजून एवढं स्वतःला बिझी ठेवते. मला स्वतःला बिझी ठेवायला आवडतं. मला माझा इथं तिथं टाईम गमवायला, माझा वेळ वाया घालायला मला अजिबात आवडत नाही. कारण आपला वेळ ना खूप किमती आहे मैत्रिणींना. आपण वेळाची किंमत करत नाहीत. कारण वेळेची किंमत केली ना तर आपण काही पण करू शकतो, 2 पैसे कमवू शकतो. 2 पैसे आपल्याकडे जर असेल तरच आपल्याला कोणी पण ओळखतं नाही. तर असं कोणी ओळखत नाही मैत्रिणींनो. कारण मी 0तून वरी आलेली म्हणून मी सांगते. ह्याच्या अगोदर मला कोण ओळखत होतं ना, आता कोण नाही ओळखत. आता चला ठीक आहे बघा. इथं ना पिपळाच्या झाडाखाली लोक दिवे लावून गेलेले. मलाच उशीर झाला यायला. 8:30 पावणे 9 होऊन गेले मैत्रिणींनो. वारं पण सुटले खूप. तर चला आता मी आधी दिवा लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते दिवा लावलेला. तर ठीक आहे. दिवा लावला मैत्रिणी बघा. इथं वारं सुटले आता बघू शकते तुम्ही मैत्रिणींनो. चला बघा मी आले घरी. आता 10 वाजले बघा. मी आज 10ला घरी आले. आज इतकं आमच्या मागं धावपळ होती, इतकी सगळ्यांमागं. आणि आमचा दीपक तर काय सांगतो तुम्हाला, एक समस्यावर होता असते. कारण टाईमच भेटला नाही. आज इतकी कामाची म्हणजे उलटे सुलटे सरे कामं होऊन गेले. ह्याचा फोन ये माल टाकू का, त्याचा फोन ये माल टाकू का, गाडी येणार आहे. आणि मग आम्हाला कसं नाही म्हणता येईना, काहीच नाही. तर अशी सरी आमची एवढी धावपळ झाली. त्याच्यात माल संपलेला होता, खोबरं संपलेलं होतं. खोबऱ्याचे ना 2-3 दिवसापासून गिऱ्हाईक वापस जाऊ लागले. ते आणणं गरजेचं होतं. उद्या रविवार आला. नाशिक रविवारी बंद राहतं. नाशिकचे दुकानं रविवारी बंद राहते. तर मग सोमवारी जायचं कधी आणि मग खोबरं आणायचं कधी. मग अजून 2 दिवस गिऱ्हाईक वापस गेले असते. आज बी गेले तर गेले. उद्या रविवारचे वापस गेले असते. सोमवारी दिवसभराचे गिऱ्हाईक वापस गेले असते. भरपूर काही माल संपलेला होता मैत्रिणींनो. त्याच्यामुळं आणि हे कामं आहे मी तुम्हाला सांगते, हे कामं करावंच लागतात. हे कामं गरजेचे आहे. कारण आम्हाला ना हायघाई करायचं जमत नाही. दुकानाकडं हायघाई केली का मग गिऱ्हाईक वापस जाते. जीव तुटू होतो किंवा गिऱ्हाईक इथपर्यंत येतं. त्यांचा विश्वास तुटून जातं. आणि त्यांना सगळ्यांना विश्वास आहे की काळेबाईच्या दुकानात सगळी वस्तू भेटते. तर मग मला सगळी ही जिम्मेदारी निभावावं लागते. मग शांत बसा घरात जमत नाही. तुम्हाला मी सांगते सकाळी कपडे धुतलेले होते, वाळू घालायला टाईम नव्हता. ते आत्ता मी आल्यावर वाळू घातले. आता दीपक गेला आहे. मशरूमची भाजी, 1-2 तंदुरी रोटी आणतो म्हटला. आता काय करणार, विलाज नाही. स्वयंपाक करायला आता तर टाईमच नाही भेटला. फ्रीज भरून दिले सगळे. तुम्हाला मी सांगते आता गरमी किती वाढले आणि सगळं विचाराने फ्रीज भरावं लागतं. उद्या दिवसभर कोणता माल चालतो, किती चालतो, कसा चालतो. आता ते फ्रीज पण कमी पडायला लागले. तर या असे माझे कामं राहते. तर सकाळ ते संध्याकाळपर्यंत कामं वाढतच चालले. तर सरायचं नाव नाही. आणि माझ्या जीवनात तुम्हाला मी सांगते असं नाही की 10 मिनटं मी कुठं बसले शांत निवांत गप्पा चप्पा मारीत कोणाबरोबर, हे मला अजिबात माहीत नाही. फक्त मला एवढंच माहिती आहे काम आणि काम बस. 2 पैसे कसे कमवायचे, 2 पैसे कमवलेले आपण कसं खर्च करू शकतो, आपली हौस न्यूज कशी करू शकतो, हेच माझ्या ह्याच्यावरच फोकस राहतो. मैत्रिणीला आले वाटतं ते बघा आला का नाही बघू आता. तर या असे आमचे कामं आहे. काय सांगायचं आहे, सगळ्यांचे आज खूप हाल झाले. बघा माझं अंग सर घाम करत झालं आहे. धुतलं तरी आल्यावर आधी फ्रेश झाले. नंतर म्हटलं आता बघू आला का तो. तर दीपकने ना नारळ आणले. मी तुम्हाला नारळ हे आंबे आणले. 2 किलो आंबे आणले वाटतं. मी त्याला सांगितलं होतं येता घेऊन मी नाशिकला गेला होता मला आणायला. बघा पोरासोराला कसं देते. तर आपण बाय माणूस असलं पाहिजे इथं चांगलं निवडून ते कसं आंबा पाहिलं ना. पोरगं बघत नाही आमचं. पाहिलं ना बघा हे आंबा खराब दिला. ही लोणचाची पुडी आहे. लिंबाचं लोणचं दुकानात आपलं एक काय राहतं. तर ते मी आणलं. लोक घेऊ लागले. 2-3 जणांनी घेतलं. तर मग मी म्हटलं बघते कसं लागतंय. मी अजून आजपर्यंत आणलं नाही लोणचं खायला. तिकडं नारळ आणले त्याने. तेव्हा ते 4 नारळ घेऊन आल्या पाण्याचे. तिथं स्वस्त भेटत येतं. आता इथं किती 80 का 90ला आहे. तिथून त्यांनी 50ला का 45ला आणलं वाटतं मैत्रिणींना. तर चला ठीक आहे.
किती गरम होतं आहे बघा. आणि आज बघा असे हाल झाले आमच्या, तुम्हाला काय सांगू, इतके हाल तेव्हा कुठं पैसा बघायला भेटतं मैत्रिणींनो. आणि खरंच मला याच्यातच आनंद आहे. मी जेवढी कष्ट करते, एवढी मेहनत करते ना, मला तेवढं मी आनंदी राहते, हॅपी राहते, खुश राहते. कारण 2 पैसे पण भेटतात म्हणून. बसून काय भेटणार आहे आपल्याला? दिवसभर आपण घरात बसणार, पैसा कुठून येणार? आणि मग ह्याच्याकडे त्याच्याकडे बघितलं का असं वाटतं बाई, त्या बाईच्या अंगावर किती साड्या चांगल्या, मग आपल्याकडं नाही. त्याच्यामुळं म्हणजे असं वाटण्यापेक्षा आपण कष्ट केले, 2 पैसे कमवले, तर ते कशालाच मागं सारत नाही. तर असं आहे माझं जिंदगीचं. आता एवढं वय झालं आहे तरी काम करावं लागायले. सून भेटाना, सून कधी भेटते? सगळे म्हणते सून आणा. काळीबाई आता तुमची एकटीचे खूप हाल होते. तर वैशू गेली तिच्या नवऱ्याच्या घरी. वैशू मागच्या वर्षी होती, वर्ष झालं तिच्या लग्नाच्या, पोरीच्या लग्नाला वर्ष झालं आहे, मेमध्ये 14ला. त्याच्यामुळं खूप हातमोड झाला. तशी येते मुलगी माझ्याकडे सकाळी कामाला. भांडे, फडची, झाडू, किचन वाटा धुवायचा, कपड्यांच्या घड्या घालायच्या, भांडे लावायचे रॅकला, तिला दिलेले. आता दुकानात एक माणूस लावला आहे कामाला, तर आता थोडा हातभार लागन. पोरगी आता येते, पोरगी ती कामाला माझ्याकडून 8-9 महिन्यापासून येते, दिवाळीच्या आधीपासून येते. तर बघू आता काय काय होईन. आता हे टेन्शन बसलं डोक्यावर. घरात साफसफाई करायची, परत घरभरणी, नवीन घरात राहायला जायचं, ते एक 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 वाढतच चालले. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही पण नक्की माझे व्हिडिओ. शुभरात्री सगळ्यांना. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमच्यापर्यंत मी नवीन व्हिडिओ असेच टाकत जाईन मैत्रिणींनो. सपोर्ट